महायुतीत वाद होतील अशी वक्तव्य पदाधिकाऱ्यांनी टाळावीत असं शंभूराज देसाईंनी म्हटलंय। तर सत्तार दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई होईल, मात्र निर्णय शिंदे घेतील असं संजय शिरसाट यांनी म्हटलं। मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक मतदारसंघातील अहवाल मागवलाय असंही शिरसाट म्हणाले। ठीक आहे, अशी माझं तरी अजूनही म्हणणं आहे की कुठल्याही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी लोकसभा क्षेत्रातले असतील, विधानसभा क्षेत्रातले असतील, जिल्ह्यातले असतील, तालुक्यातले असतील, अशा पद्धतीचा महायुतीमध्ये वाद होणार नाही अशी वक्तव्य करावीत, टाळावीत वक्तव्य, अशी वक्तव्य कृपा करून वाद होतील अशी वक्तव्य टाळावीत असंच माझं त्यांना या ठिकाणी सांगणं आहे। अनेक मतदारसंघातल्या अशा तक्रारी आहेत, विशेषतः अब्दुल सत्ताराबाबतची तक्रार सुद्धा आलेली आहे। परंतु मुख्यमंत्री साहेबांनी प्रत्येक मतदारसंघ, मग तो कोणताही आमदार असेल, मंत्री असेल, त्यांच्या मतदारसंघाचा अहवाल त्यांनी तातडीने मागवलेला आहे, त्यांच्याकडे ऑलरेडी आहे। पण त्या संदर्भामध्ये आता पुढच्या आठवड्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात वाईज ते बैठक घेऊन या संदर्भामधला कुणाची चुकी आहे आणि त्यांचा रिपोर्ट काय म्हणतो त्यानुसार त्या संबंधित जर तो दोषी असेल तर निश्चित त्यांच्यावर कारवाई केली जाईल। आणि जर थोडं काय काय घटना घडल्यात, कशामुळे या घडल्यात, याचा सुद्धा चिंतन मनन केले जाईल।